वाणी मानेल संता शिरंजो चित्ता शापोलिया ही वाट गोमटी वैकुंठाशी जाता रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या आइये हनुमंत विराजिये कथा करुमती अनुसार प्रेम सहित गद्दी धरू पधारिये पवन कुमार सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भीर सावध झालो हरीच्या आलो जागरणा जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजतसे प्रस्तुत प्रसंग भगवान पंढरीश परमात्मा पांडुरंगाचं अधिष्ठान दैवत माझे बाबा शिवजी माऊली नाणबार आहे तुकोबार आहे दादा हनुमंतराय आपण सर्व अधिकारी पूजनीय वंदनीय भावुक सज्जन मायबापांचे सेवेकरिता निवडलेला आहोत महाराष्ट्र भूषण विश्ववंदनी गोस्वामी श्रीमंत श्री भगवान तुकोबाराय यांचा छोटासा 4 चरणाचा अभंग असो महाराज प्रस्तुतच्या अभंगाद्वारा पारमार्थिक सफलते करता पारमार्थिक सिद्धी करता भक्ती मार्गाचा प्रवास करीत असताना जे विशुद्धीकरण असलं पाहिजे जी विशुद्धी असली पाहिजे पवित्र पावन अवस्था असली पाहिजे ती दोन्ही बाजूची आंतरशुद्धी बाह्यशुद्धी दोन्ही बाजूची सावधानी घेऊन मी हरी जागरा करता आलो तुकोबाराय महाराज हरी जागराची तुमची तपस्थली साधनेची जागा ठरलेली असेल महाराज म्हणाले माझी साधनेची जागा श्री क्षेत्र बालमटा गेल्या 100 वर्षापासून हे सज्जन तुझ्या नामाचा जिथं जयघोष चालू आहे ती माझी साधनेची जागा आहे माझी तपस्येची जागा आहे महाराज त्यांच्या संगतीमध्ये साधना केल्याचा तुम्हाला लाभ काय झाला महाराज म्हणले माझं पाप गेलं माझी झोप गेली आणि संत जीवन कसं आहे याचं पवित्र दर्शन तुकोबाराय करून देते सेवेला आरंभ करण्यापूर्वी आपल्या ह्या पवित्र तपस्थलीवर श्री क्षेत्र बालम टाकलं या पवित्र क्षेत्रामध्ये पवित्र भूमीमध्ये या तपस्थलीवर गेल्या 100 वर्षापासून अर्वाची प्राचीन महापुरुषांचा आशीर्वाद आहे दादा आज आम्ही जेवढं काही चांगलं पाहतो त्या चांगल्याच्या पाठीमागे कोणाची दया कृपा करून आशीर्वादाची गरजच आहे स्वानंद सुखनाशी प्राप्त स्मरणीय योगीराज भगवान बाबांनी ह्या उत्सवाला प्रारंभ केला त्यांच्या देहेच्या माध्यमातून या उत्सवाला प्रारंभ झाला 100 वर्षापूर्वी त्याच्यानंतर काही काला त्याच गादीवर असणारे महंत भीमसिंग महाराज यांनी काही दिवस चालवले आणि आज विद्यमान काळामध्ये आमचे राम महाराज या सर्वांच्या सज्जनाच्या सहयोगातून आपण हा उत्सव साजरा करतो आहे तुम्हा सर्व मायबापांची भावुकता आहे दादा शुभ संकल्पना आहे तुमचा पुरुषार्थ बलत आहेच तर त्याच्या पाठीमागे त्यांचे आशीर्वाद आहे आज आम्ही जेवढं काही चांगलं पाहतो आजची प्रसन्नता आजचा आनंद आजचा भजनानंद याच्या पाठीमागे त्यांची दया आहे पण ही नुसती दया म्हणून नाही ती गेले का दादा आपल्यात ज्यांनी आपल्याला मार्गाला लावलं ते गेले नाही ते जर गेले असते ना दादा हे ब्रह्मांड कधी जळून गेलं असतं गेले नाही आहे फक्त ते जाणवण्यात आपल्याला त्यांचं अस्तित्व मान्य होण्याकरता आपल्याकडे ती नजर आली पाहिजे आणि ती पवित्रता आपल्या 100 वर्षाच्या साधनेचं फल आहे साधनेचं फल आहे तुम्हा सर्व मायबापांची उत्सुकता तुमची भावुकता तुमच्या चेहऱ्याचा जो सेंट आहे सुगंध आहे तुमची मस्ती कुमारी हे तुमच्या 100 वर्षाच्या सेवेचा लाभ होता भक्तीने देव प्रसन्न होतो त्यागाने आत्मा प्रसन्न होते
आणि सेवेने जगतही प्रसन्न होतो ना अधिकार वाटतो. तुम्ही सेवा केली दादा 100 वर्षामध्ये आपल्या भोळ्या भावात, पण ती मेहनत केली, जे पारमार्थिक सायास केली, त्या सायासाचं फल आहे. एवढं चांगलं पाहतो आजचे टाळकरी, आमच्या भक्तिमय माता, हे सर्व सज्जन कोणी कुठून कुठून आला असेल, हे तुमच्या 100 वर्षाच्या सेवेचं फल आहे. आज शताब्दी सोहळ्याच्या माध्यमातून हा ईश्वर भक्तांचा समूह एकत्र आला जातो. सर्वांचा एक आनंद, वेगळाच आनंद आहे. आणि ही शताब्दी सोहळे करीत असताना तो एक पर्व काळाचा सप्ताह आहे. आमच्या भारतभूमीमध्ये काही पर्व काळ मानले जातात. त्या पर्व काळापैकी माझ्या प्रभूचा कृष्णाष्टमी पर्व काळ आहे. भागवत धर्मियांकरता विशेष पर्व भागवत धर्मी नरसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, कृष्णाष्टमी, उत्तम शिवरात्र, हे 5 पर्व भागवत धर्मी अतिशय महत्वाचे पर्व आहे. ऐका ना, विशेष पर्व भागवत धर्मी नरसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, कृष्णाष्टमी, उत्तम शिवरात्र, त्या 5 पर्वापैकी एक पर्व माझ्या प्रभूचा कृष्णाष्टमीचा हा पर्व काळ आहे. त्यातल्या त्यात आणखी विशेषत्वाने विश्वमौली ज्ञानवरायांचा आधी हा शतकोत्तर अमृत महोत्सव सोहळा आहे. अनेक प्रकारचं औचित्य साधून आपला उत्सव चालू आहे. आणि आपला विशेषत्वाने शताब्दी सोहळा आहे. आणि या सोहळ्यामध्ये मला तुम्हा सर्व मायबापांच्या आशीर्वादाने सेवा करण्याचा अहोभाग्य प्राप्त झाला. आणि त्या निमित्ताने माझ्या तुकोबाराच्या अभंगाची निवड केली. विठ्ठल